अशी कुठलीही वस्तू नाही की जी मुंबईत मिळत नाही. प्रेम विकत मिळत नाही ना. मुंबईतच काय कुठेही गेलात ना तरी प्रेम विकत मिळणार नाही. पण एखाद्याला विकतच काय फुकटही नको असेल तर आले का? मीरा किती खुश आहे ना आज कॅश. तिचं मुंबईला जायचं स्वप्न पूर्ण होतंय ना म्हणून. एक म्हण आहे वहिनी, दुरून डोंगर साजरे. अगं पण ती मुंबईला चालली आहे ना, मग डोंगराचा काय संबंध? काही नाही. चहा झाला वहिनी? हा झालाय. काय विघ्नेश, झाली तयारी? होते. ऑल सेट? ऑल सेट टू मुंबई. आता ते नाही झालं की साईन करणार कॉन्ट्रॅक्टवर. मग नाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अरे मीराच का? दादा मी पण. ऑल द बेस्ट. पाया बघ. अरे गंमत केली. तुमच्या दोघांमुळे शक्य झालं, नाहीतर खूप कन्फ्युजन होतं. जाऊ नको जाऊ, पण उचललं पाऊल. मला नाही वाटत मला हे सगळं जमेल. हे बघ, एकदा मनात आणलं ना की काहीही शक्य आहे. विघ्नेश, आता तू निर्णय घेतलायस ना, त्याच्यावर ठाम राहा. पण दादा तूच म्हणालास ना, मनात आणलं तर सगळं शक्य आहे, सगळं जमतं. मग मी इथेच राहतो ना. हे असं मोठं काम काय आपल्याला इथे पण मिळेल. जमेन आपल्याला तिघांना ते करायला सुद्धा. विघ्नेश, हे बघ, काही गोष्टींना इलाज नसतो. हे बघ, तू आता काहीही मनात आणू नकोस. नकारात्मक तर अजिबात नाही. जायची वेळ होते. चल. दादा माझं काय होतं माहितीये का, माझ्याकडे ना आयडियाज असतात, पण मला इम्प्लिमेंट नाही करता येत. म्हणजे ऋषी कसं आयडिया आली की लगेच येस चांगलं आहे, करून बघूया आपण. तुझं डिसिप्लिन ते माझ्याकडे नाहीये ना. मी मुंबईला जाऊन कधी मी कदाचित सक्सेसफुल पण नाही होणार ना. म्हणून आपण तिघही एकत्र आहोत आणि ही खरी टीम आहे. अरे तुम्ही आहात म्हणून मी सक्सेसफुल आहे ना. अरे विघ्नेश दादा, तू काय बोलतोयस? मुंबई असं किती लांब आहे मला सांग? 3 तासांचं अंतर आहे. आणि राहिला प्रश्न आमच्या असण्याचा, तर तुझ्याही हाताखाली तिथे भरपूर माणसं असतील. तुला काही अडचण येणार नाही. आणि बॉस वीकेंड तर आहेच ना, आम्ही येत जाऊ ना तुझ्याकडे. हो ऑफकोर्स. आणि तुझ्या हाताखाली तिथे खूप माणसं असतील. डोंट वरी, तू मस्त काम करशील. टीम असेल नाही का माझ्याबरोबर, प्रोफेशनल टीम. पण तुमच्यासारखं असं बॉन्डिंग नसेल. कामावरून दमून आल्यानंतर ऋषीचा हावरटपणा नसेल आईस्क्रीम खाण्यासाठी 2-2 आईस्क्रीम. आणि मग दादा तू आम्हाला दोघांनी ओरडणार, नीट वागा. प्रश्न तर तू. असतील सगळेजण असतील प्रोफेशनल. मी मेकॅनिकल मशीन होऊन जाईल तिकडे. नाही जायचं मला, नाही जायचं मला. झालं? आवरून झालं का? विघ्नेश, वेळ वाया घालवू नकोस.
चल लवकर. विघ्नेश, आम्ही आहोत बाहेर. पटकन ये. हं? विघ्नेश, सगळं घेतलंस का? नंतर मग बोलशील हे राहिलं आणि ते राहिलं. नाही, अशा खूपशा गोष्टी आहेत ज्या बॅग मध्ये पॅक करता येणार नाही. विघ्नेश, काशी झाली की नाही तयारी तुमची? नायर साहेब आले की घाई होईल हं? चला लवकर. हो हो आलो. इट्स बॅग. इट्स ओके. झालं पॅकिंग? सगळं सामान व्यवस्थित पॅक झालं ना? हो. अरे दादा, तुझा लॅपटॉप? हो, घेतलं. काशी, औषधं घेतली आहेत ना बरोबर? प्रवासात लागली तर? अहो आई, 3-4 तासाचाच प्रवास आहे, मग औषधं कशाला? विघ्नेश, तुला नायर साहेबांचा काही फोन आला होता? नाही दादा, अजून नाही आला. येईल पण. ठीक आहे. चला, देवाच्या पाया पड. हो. आबा कुठे आहे ताई? ते आहेत वर, येतील. तुम्ही चला. दादा, देवा, आज पहिल्यांदा विघ्नेश कामासाठी घराबाहेर निघालाय. घरट्यातून पाखरू पहिल्यांदा आभाळात झेप घेत आहे. त्याच्या पंखात बळ दे. उडताना त्याचे पंख थकले, दिशा चुकली, वादळ आली तर तू त्याला सावर, वाट दाखव. त्याच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नको. त्याच्या वाटेतला प्रत्येक धोका तू माझ्या पदरात टाक आणि त्याला सुखात ठेव. एवढंच मागणं आहे. गौरव दादा, तू नको ना जाऊस. हो, नको ना जाऊस तू. रडू नका, नाहीतर मला पण रडू येईल. अरे पण तू गेलास की आम्हाला इथे मजा नाही येणार. आजी म्हणाली आहे की सुट्टीच्या दिवशी तुम्ही सगळेजण तिथे याल. म्हणजे फक्त सुट्टीच्या दिवशी आपण भेटणार? सॉरी, मी काय करू शकत नाही. आजी म्हणाली आहे. आपण इंटरनेटवरून चॅटिंग करू, गेम्स खेळू, चालेल? हे तर मस्तच आहे. पण रक्षाबंधनाची राखी आम्ही तुला इंटरनेट वरून नाही पाठवू शकत. तुलाच यावं लागेल रक्षाबंधनाची राखी बांधून घ्यायला. गौरव कुठे आहे? इथेच कुठेतरी असेल. मी बघते. हा, मला वाटतं तो आमच्या खोलीत गेला असेल मुलींसोबत. बर. अरे, नायर साहेब अजून आले नाहीत. नायर साहेबांची गाडी आहे. या सर, या. अरे वा, तुला निघण्याच्या तयारीत बघून खूप बरं वाटलं. अहो, सकाळपासूनच आम्ही निघण्याच्या तयारीत आहोत. करा तर मग. विघ्नेश, तू आणि रत्नपारखी या पेपर्सवर सह्या करा. अरे म्हणजे आपण निघायला मोकळे. हो. आई, आबा कुठे आहेत? ते खोलीतच आहेत अजून.
मी आणते त्यांना बोलवून. एक मिनिट मी जातो, तू थांब. तर तुम्ही आतमध्ये हा? या. आबा खालती नायर आले. नायर आले का? तुमच्या हातात काय आहे? नाही काय बघून. हा माझा स्वेटर आहे हो ना? तुझा लहानपणीचा फेवरेट. तुम्ही सिक्कीम वर आणला होता करेक्ट? तू लहान असताना आपण कुठेही बाहेर निघालो ना की तुला हा लागायचा सोबत. मी तो ठेवला होता खाली. नाही असू दे, तुझ्याकडे तुला लागेल तो तिकडे. आता नाही होणार मला, मोठा झालोय ना मी. पण असू दे तुझ्याकडे. जेव्हा जेव्हा तो हातात घेशील ना तेव्हा तो मोठा होईल. खूप देईल तुला. खरंच जाऊन मी आबा? अरे नाहेर आलेत ना, चल. रत्नपारखी या पेपर्सवर सह्या करा, आम्हाला निघायचंय. दे तू माझ्याकडे दे. कर सही. विघ्नेश, कसला विचार करतोयस? अरे आपल्याला उशीर होतोय. एक काम करूया विघ्नेश, कमॉन आपण गाडीतच सह्या करूया. किंवा मुंबईत. हो हो चालेल ना. नायर साहेब, मी या पेपरवर सह्या केल्या नाहीत तर विघ्नेश, काय बोलतोयस तू? तर तुम्हाला हे काम मिळणार नाही. काही कायदेशीर गोष्टी मला पाळाव्याच लागतील. आणि मला या घरातल्या गोष्टी सांभाळायला लागतील. नायर साहेब,
मी या पेपरवर नाही सही करू शकतो. विघ्नेश, विघ्नेश, अरे काय वेडेपणा. विघ्नेश, काल रात्री आपण सगळं नीट ठरवलं ना, निर्णय घेतलाय ना. आणि दादा काय प्रॉब्लेम काय? अरे आता आबांनी परवानगी दिली आहे ना. आम्ही आहोत ना सगळे तुमच्यासोबत. तुम्ही का टेन्शन घेता दादा? विघ्नेश, हे बघ बाळा, तू इथली काळजी नको करूस. तू कर सह्या त्याच्यावर. नाही आबा. विघ्नेश, तुला कोणी काय बोललंय का? कोणी अडवलंय का तुला? कॅश, गप्प बसशील प्लीज. नाही साहेब, आबा, आई, काल रात्री मी खूप विचार केला, खूप. आणि हो कॅश, मला कोणीही काहीही बोललेलं नाही अगं. उलट दादानी मला सपोर्ट केला, ऋषीने मला सपोर्ट केला. आबा आणि आईनी तर आनंदाने आशीर्वाद सुद्धा दिला. म्हणाले जा. माझं मन मला म्हणालं सुद्धा की चल जाऊया हे घर सोडून. मुंबईला सगळंच मिळेल, पैसा, स्टेटस, पोझिशन, सगळं. पण एक गोष्ट आहे जी मला तिथे कधीच मिळणार नाही. डोंट बी सेंटिमेंटल विघ्नेश. मला माहित आहे तुम्हाला घराची ओढ आहे, पण हळूहळू सवय होईल तिथे. विघ्नेश, तू खूप मोठी चूक करतोयस. विघ्नेश, विघ्नेश, खरंच तू खूप मोठी चूक करतोयस. अरे लक्ष्मीला नाही म्हणतोयस? माहितीये मला, तरीही मला ती चूक करावीशी वाटते. मी डिसिजन घेतलाय, मी मुंबईला जाणार नाही. अरे विघ्नेश, अरे असं नको करूस बाळा, ऐक माझं. विघ्नेश, अरे सुट्टीमध्ये आम्ही येत जाऊ ना अधूनमधून भेटायला. आणि 5 वर्षांनंतर तुम्ही येणारच आहात ना परत. परत मीरा, मुंबई म्हणजे ना भूलभुलई आहे. त्यात एकदा जो जातो ना क्वचितच परत येतो. अगं तिथे राहणारी माणसं एकमेकाला भेटू शकत नाही, तर नाशिक, तिथे गेलेला माणूस कोणाचाच उरलेला नसतो, अगदी स्वतःचा सुद्धा. नाही साहेब, सॉरी अँड थँक्यू. पण माझं डिसिजन झालंय, मी मुंबईला नाही येऊ शकत. खरं आहे तुझं विघ्नेश. मुंबईला येणाऱ्या माणसांकडे 2च चॉईस असतात, एक तर मुंबई किंवा फॅमिली. अरे काही वर्षापूर्वी तुझ्यासारखा मला सुद्धा प्रश्न पडला होता. तेव्हा घर गाव सोडून मी पैशांची निवड केली. आज माझ्याकडे सगळं आहे, पण तरीही मी भिकारी आहे. विघ्नेश, मी केलेली चूक तू केली नाहीस हे आवडलं मला. म्हणूनच मी ठरवलंय की हे काम
तुलाच द्यायचं. पण सर मी मुंबईला येण्याची गरज नाही. पण हे कसं पॉसिबल आहे? तुमच्यातलं बॉन्डिंग आणि एकत्र राहणं हेच तुमच्या यशाचं कारण आहे. मी आमच्या कंपनीला तेच सांगितलं. सासूबाई